नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. गेल्या 30 वर्षापासून पुणे शहरामध्ये सुप्रसिद्ध असलेलं पुणे वृत्तदर्शन आपल्या सेवेमध्ये. पुणे शहरामध्ये जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीनं 2623वा भगवान महावीर यांचा जन्मोत्सव येत्या रविवारी मोठ्या दिमागदार पद्धतीनं आणि मिरवणुकीच्या द्वारे साजरा करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये जैन उत्सव समितीच्या वतीनं देण्यात आली. यावर्षी एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे मंगळवार दिनांक 23/4 रोजी सायंकाळी 7 ते 10 नाझोश्री प्रतिष्ठान, जय जिनेंद्र प्रतिष्ठान या ठिकाणी मल्टीमीडिया धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. न भूतो न भविष्यती अशा कार्यक्रमाचे आयोजन केले. यात आंतरराष्ट्रीय कवी, अप्रतिम अभिनेता तारक मेहताचा उलटा चष्मा याच्यात काम करणारे शैलेश लोढा यांचं महावीरांच्या जीवनावर उद्बोधन ते करणार आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध कलाकार सुभाष डांग हे महावीरांच्या जीवनावर नृत्य नाटिका 100 कलाकार यात काम करतात. दृश्य, जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, 16 पाप, स्थानक, अनुभव, सम्यक दर्शन, ज्ञान चरित्र, मिच्छामिदुक्रम, जन्म कल्याण याच वेळी नौकार महामंत्राच्या आधारित असे नृत्य सादर केले जाणार आहेत. क्लासिकल नृत्य आहेत आणि महिला आणि युवतीतर्फे जवळजवळ 120 महिला गरबा नृत्य करणार आहेत आणि जवळजवळ 5 ते 7 हजार आमच्या जैन समाजाचे पब्लिक हे दिव्याची महाआरती करणार आहेत. या कार्यक्रमाचं प्रायोजक आमचे रसिक प्रकाश समिति के द्वारा गत 52 वर्ष से परंपरागत कार्यक्रम भगवान महावीर की संदेश जन जन को पहुंचा, इसलिए कार्यक्रम का आयोजन किया जाता है. न केवल पुणे में, पूरे भारतवर्ष में अपितु सारे विश्व में भगवान महावीर के जीवन ऊपर अलग अलग जगह पर अलग अलग कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है. और वर्तमान में गत 3 दिन से 9 दिन की आइंबिल की होली होती है. यानी आइंबिल यानी एक प्रकार की ऐसी तपस्या है जिसमें पूरा सूखा खाना रहता है, न फ्रूट न ड्राई फ्रूट, न कुछ तला हुआ, न फ्रूट न ड्राई फ्रूट, न ऑयल घी तेल, कुछ नहीं. ऐसा खाना अनेक हमारे गुरुदेव और लोग करते हैं, 100 दिन का करते हैं. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळेल. आज राम जन्म महोत्सव. आज भगवान श्री रामचंद्र पृथ्वीवरती जनकल्याणार्थ अवतरले. पुण्यामध्ये पुणे प्रांताचे प्रांत सुभेदार तुळशीबागवाले यांनी 1761 साली तुळशीबागेची स्थापना केली आणि तिथे रामाचं अतिशय सुंदर मंदिर केलं. आज 263वा रामजन्मदिन त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. तेव्हा आपण जाऊयात तुळशीबागेत. तुळशीबागेत रामाचं पागोटं त्या ठिकाणी उधळलं जातं आणि त्याचा तुकडा प्रत्येकजण मिळवण्याकरता प्रयत्न करतो.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भारतीय जनता पक्षाला लोकसभेकरता निवडणुकीमध्ये मदत करायचं ठरवलं आणि तसं राज ठाकरे यांनी जाहीरही केलं. आज पुण्याचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची आणि राज ठाकरेंचे चिरंजीव तरुण नेते अमित ठाकरे यांची कार्यालयात भेट झाली. यावेळेला अमित ठाकरे यांनी मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छाही दिल्या. मुंबईमध्ये जे काही वर्धापन दिनाची नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सभा झाली त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा मोदीजींना आणि महायुतीला दिला. त्याच पार्श्वभूमीवरती आज पुण्यामध्ये आम्ही जे ठाकरे साहेब या ठिकाणी आलेत आणि आज आमची त्यांची भेट झाली. मी त्यांची भेट घ्यायला या ठिकाणी आलो. ते असतील आणि आमचे शहरातले मनसेचे सर्व नेते आहेत. बाबूजी आहेत, वागसकर आमचे साईनाथ भाऊ आहेत, मागे बाळा शिर्के आहेत, रणजित दादा शिरोळे आहेत. ही सगळी मंडळी जी आहेत यांच्यासमेत आमची आत्ता एक चांगली भेट झाली. अमित साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही निश्चिंत राहा, आमची सगळी मंडळी आम्ही स्वतः ताकदीनं तुमच्या मागे उभे राहणार आहोत. आणि त्यामुळे आम्हालाही आज एक अधिक आत्मविश्वास आमचा वाढला. आमचा विजय अधिक सोपा झाला. कारण स्वतः राजसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या शहरामध्ये आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक संघटनात्मक वेगळी ताकद गेल्या अनेक वर्षापासूनची पुण्यामध्ये आहे. आणि ही संघटनात्मक ताकद ही मनोमिलनच्या माध्यमातून आता सगळे आम्ही एकत्र काम करणार. मला असं वाटतं की निश्चितपणे या विजयाचा मोठ्या विजयामध्ये रूपांतर आता झाल्याशिवाय राहणार नाही. अमित साहेबांनी काही चर्चा आमची झाली आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात. निवडणुकीची रणनीती काय असावी या संदर्भातही आमचं बोलणं झालं. आणि मी त्यांना शब्द दिला आहे, विश्वास दिला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, RP आणि भारतीय जनता पार्टी हे अगदी एका दिशेनं एका दिलानं सगळे आम्ही काम करू आणि निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित असा विजय या ठिकाणी आम्ही मिळवू. नमस्कार प्रेक्षक. पुण्याच्या लोकसभेची निवडणूक आता खरी रंगतदार होणार असं एकंदर चित्र दिसून येते. 3 उमेदवार रंगणामध्ये आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर आणि वंचित आघाडीकडून वसंत मोरे आणि काही अपक्षही असतीलच. हे 3ही उमेदवार उद्या कलेक्टर कचेरीमध्ये निवडणूक शाखेमध्ये हे अर्ज दाखल करतील आणि उद्यापासून प्रचाराचा धडाका सुरू होईल. तो 20-22 दिवस चालेल. 4 जूनला मतमोजणी होईल आणि त्यानंतर आपल्याला पुण्यातला कोण उमेदवार विजयी होतो हे कळणार आहे. याकरता संपूर्ण मे महिना आणि पुढचे 10 दिवस असे 40 दिवस आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. तेव्हा आपली जबाबदारी ही की आपण मतदान करायचं. मतदानाचा टक्का पुण्यामध्ये 60% 63% जातो. म्हणजे साधारणपणे 37% लोक मतदान करत नाहीत. का करत नाहीत? अनेक कारणं असू शकतील. परंतु यावेळेला लोकशाहीच्या या सन्माननीय प्रक्रियेमध्ये आपण नागरिक उतरलं पाहिजे आणि ते उतरल्यामुळेच आपल्या देशाला विधायक शक्तीचं वळण आपण देऊ शकतो. आपल्या हातात फक्त बटन आणि मत देण्याचा अधिकार आहे. त्याचा वापर आपण शांतचित्ताने विचारपूर्वक केला तर आपल्या देशाचं जगामध्ये नाव मोठं होऊ शकतं. लोकशाहीमध्ये आपण सर्वत्र आघाडी मिळवलेली आहे. गेल्या 75 वर्षामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून लोकशाहीच्या मूल्यांची संवर्धन अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. ते टिकवण्याकरता मतदान मात्र करा. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.